तुम्हाला स्क्रीन दिसते ना व्यवस्थित? दिसते मॅम. आपलं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये दोन इक्वेशन काय आहेत? 3x x plus 7y is equal to 10. x plus 7y is equal to 10 आणि 3x minus 2y is equal to 7. असे दोन इक्वेशन आपल्याकडे आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण चेक करूया कोणत्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट इक्वल आहे का. एक्स आणि y चे दोन व्हेरिएबल आहेत याच्यामध्ये. एक्स चे कोइफिशियंट काय सांगा. एक्स चे कोइफिशियंट काय काय आहेत इथे? 1 आणि 3. 1 आणि 3. व्हेरी गुड. मग सेम आहेत का एक्स चे कोइफिशियंट? नो मॅम. नो मॅम. नाहीये. y चे कोइफिशियंट काय आहेत? y चे 7 आणि इक्वल. हा बरोबर. इक्वल आहेत का? नो मॅम. आता आपण काय करायचंय, कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करायचे आपण. ठीक आहे. कोणत्या आपण ठरवायचा. आता कोणताही ठरवायचा कारण आता आपल्याकडे नाहीये. तेव्हा आपल्याकडे 5b सेम होता म्हणून आपण ठरवलं की बीच घालवायचंय. कारण दोन्हीचा कोएफिशियंट बीचा कोएफिशियंट इक्वल होता म्हणून बी घालवायचं. पण आपण डिसाइड करायचं की काय एलिमिनेट करायचं. शक्यतो काय करायचं माहितीये का, जर कोएफिशियंट इक्वल नाही आणि तुम्हाला डिसाइड करायचंय की कोणता व्हेरिएबल मला एलिमिनेट करायचंय तर ज्याची साईन वेगवेगळी आहे ना तो एलिमिनेट करा. म्हणजे आता कोणाची इथे साईन वेगवेगळी बघा, एक्स ची साईन वेगवेगळी नाहीये, सेम आहे प्लस प्लस. वायचे कोएफिशियंट जे आहेत त्यांची साईन वेगवेगळी आहे बघा, प्लस मायनस. ठीक आहे. मग आपण एक कुठलाही तुम्ही घालवू शकता असं काही नाही, पण एक शॉर्टकट आणखी जर तुम्हाला सोपं करायचंय तर ज्यांची साईन वेगळी आहे तो आपण ठरवायचा की तो आपल्याला घालवायचा. मग इथे कोणाची साईन वेगळी आहे, कोणत्या व्हेरिएबलची साईन वेगळी आहे? वायची. कोएफिशियंट तर दोघांचे पण वेगळे आहेत आणि साईन वायची वेगवेगळी अलग आहे ना, वेगळी. प्लस मायनस. एक्स ची प्लस प्लस आहे. बरोबर कळतंय का मी काय बोलते? मॅम आपण एक्स केलं तर आपल्याला सोपं जाईल. दोन्हीला सोपं आहे पण एक सबट्रॅक्शन मध्ये मुलं खूप चुकतात. सबट्रॅक्शन शक्यतो टाळायचं. वेगवेगळी साईन असेल तर प्लसच ऍडिशनच करावं लागतं. हा ठीक आहे. पण मी एक ज्यांना कठीण वाटतं त्यांना सोपं कसं करता येईल आणखी त्याच्यासाठी मी सांगते. ठीक आहे. कारण ना कसं असतं माहिती का, सेम साईनला आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागतं आणि सबट्रॅक्ट करताना खाली जे इक्वेशन असतं त्याचं साईन आपल्याला बदलावी लागते. तर ती मुलं खूप चुकतात. साईन बदलतात पण घेताना आधीचीच साईन घेतात. त्यामुळे शक्यतो ऍडिशन करता येईल का ते बघायचं. वेगवेगळी साईन असेल तर ऍडिशन करतो आपण, म्हणून मग वाय घालवायचं. कळलं मी काय बोलली की नाही कळलं? यस मॅम समजलं. वाय का घालवायचं? कारण वेगवेगळी साईन आहे. वेगळी साईन असेल तर ऍडिशन करावं लागतं आणि ऍडिशन मध्ये साईन चेंज होत नाही. खाली जे इक्वेशन आहे त्याची सबट्रॅक्शन मध्ये साईन चेंज होते. बघा नीट लक्षात द्या. सेम साईन असेल तर सबट्रॅक्ट करा आणि डिफरंट म्हणजे अलग, आपण जसं काल दादा म्हणाला अलग, मग ऍडिशन करा. पण याच्यामध्ये फरक काय, जेव्हा तुम्ही सबट्रॅक्ट करता इक्वेशनना तेव्हा खालचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये साईन चेंज होते खालच्या इक्वेशनची. ऍडिशन मध्ये साईन चेंज नाही होत खालच्या ऍडिशन मध्ये, म्हणून ते मुलांना सोपं जातं. कारण सबट्रॅक्शन मध्ये साईन चेंज करायला लागले की मुलं चुकतात शक्यतो. ठीक आहे. जर प्रॅक्टिस केली तर ते सुद्धा सोपं आहे. खूप गणित तुम्ही जर सोडवली सेम टाईपची तर इझी आहे. मग आता आपण इथे काय करायचंय, मी बोलली काय ते कळलं का सगळ्यांना? स्क्रीन दिसते सर्वांना? हा तर करायचं तर वायचा कोएफिशियंट इक्वल करण्यासाठी करायचं काय असतं, काय नाही करायचं असतं. फक्त काय करायचं, इथे 7 आहे इथे 2 आहे ना,
तर इथे 7 जर आहे, इक्वेशन 1 मध्ये 7 आहे ना, तर त्याच 7 ने तुम्ही इथे इक्वेशन 1 मध्ये जे 7 आहेत त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 7. किंवा एक काम करायचं सोपं, तुम्हाला एलसीएम माहित आहे का? एलसीएम काय असतं? Yes, ma'am. यस मॅम. No, ma'am. तर या दोन नंबरचा एलसीएम काढायचा. तर हा 7 आहे, याचा कोएफिशियंट 7 आणि याचा 2 आहे. 7 आणि 2 चा एलसीएम काय येतो? 14. व्हेरी गुड. एलसीएम म्हणजे काय असतं माहिती का? दोघांच्याही टेबलमध्ये येणारा सगळ्यात लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे एलसीएम, म्हणजे सगळ्यात छोटा नंबर टेबलमध्ये येणार. 7च्या आणि 2च्या टेबलमध्ये येणारा सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे? सगळ्यात लहान नंबर जो 7च्या पण 14. टेबलमध्ये येतो आणि 2च्या. 14. बघा आणखी पण नंबर आहेत, 28 पण येतो, पण आपल्याला सगळ्यात लहान नंबर, कारण लिस्ट कॉमन मल्टिपल, एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल असतो. मग आपल्याला काय करायचं माहिती? 14 आला की नाही एलसीएम, मग आपल्याला दोघांचाही कोएफिशियंट आता 14 करायचंय. म्हणजे इथे पण वायचा कोएफिशियंट 14 आला पाहिजे आणि इथे पण 14 आला पाहिजे. मग आता मला सांगा, जर इथे पहिल्या इक्वेशन मध्ये 7y च्या जागी 14y यायला पाहिजे, तर मग फर्स्ट इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल मला? जर इथे मला 14 2 ने. हा, आणि इक्वेशन 2 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल? Multiply by 7. बरोबर, व्हेरी गुड. तुम्ही हुशार आहात. तर इथे आपण ते सगळं लिहायचंय की आपण काय करणार आहोत, कोणत्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार. तर लिहायचं बाय मल्टिप्लाइंग, हे वर्ड मध्ये तुम्हाला लिहायचंय. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2 and equation 2 by 7. कळलं काय लिहिलं? किंवा हे बाय नाही लिहिलं, मल्टिप्लाइंग ma'am. लिहिलं तरी चालेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2 and इक्वेशन 2 by 7. आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायचं, पण 2 ने मल्टिप्लाय पूर्ण इक्वेशनला करायचं, फक्त वायच्याच टर्मला नाही करायचं. एक्सच्या टर्मला पण 2 ने मल्टिप्लाय, वायच्या टर्मला पण, आणि इकडे जो राईट हँड साइड लास्टला बोथ द साइड असं लिहिला पाहिजे तो, बोथ द साइड. काय मॅम लास्टला आहे ना, बोथ द साइड बाय इक्वेशन असं लिहायला पाहिजे तो. नाही, असं लिहिलं तरी चालतं. मल्टिप्लाय इक्वेशन बोलल्यावर दोन्ही साइड असतात ना, इक्वेशनला 2च साइड असतात. बोथ द साइड्स कशाला लिहायची गरज? इक्वेशन म्हटलं की त्याला 2 साइड असतात, LHS RHS. मग आपण इक्वेशनलाच मल्टिप्लाय करायचं बोलल्यावर दोन्हीकडेच मल्टिप्लाय करणार ना. आपल्याला एक्सप्रेशन नाही पाहिजे, आपण एक्सप्रेशन नाही लिहिलं, इक्वेशन म्हणजे इक्वेशन मध्ये दोन्ही साइडच येतात. ठीक आहे, तर आता आपण इथे दोन्ही इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करू. पहिल्या इक्वेशनला दोन्ही पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. इथे एक्स ला मल्टिप्लाय केलं, इथे 1 आहे, इथे पण 2 ने मल्टिप्लाय करायचं, इथे पण 2 ने आणि इथे पण 2 ने. आता इथे 1x आहे, 1x ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार? 2x. 2x प्लस 7y ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार? 14y इज इक्वल टू 10 ला 2 ने मल्टिप्लाय 20. केल्यावर काय येणार? 20. ठीक आहे, याला आपण इक्वेशन 3 लिहूया, कारण 1 पूर्णपणे वेगळं आहे, त्यामुळे 1 लाच आपण याला कन्वर्ट केलं मल्टिप्लाय करून, पण 3 आणि 4 असे इक्वेशनला नावं द्यायची. सेकंड इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करायचे 7 ने. 3x ला 7 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार?
21x 21x and 14y is equals Y? to 49. 21x minus 40y 14y is equal to 49. हे फोर्थ इक्वेशन. आता बघा आपलं पहिलं काम झालेलं आहे. कोइफिशियंट इक्वल झालेला आहे वायचा. दिसतो वायचा कोइफिशियंट इक्वल झाला. ठीक आहे? येस मॅम. आता वाय आपल्याला एलिमिनेट करायचंय. वाय घालवायचे. साईन बघायचे. साईन कशा आहेत त्याच्या? सेम आहे की वेगवेगळे आहेत? वेगवेगळे. डिफरंट मग इक्वेशनला काय करायचं? वेगवेगळे मॅम ऍडिशन करा. ऍडिशन. ऍडिशन करा त्यांची. मग इथे फक्त ते पण लिहायचं बाय ऍडिंग इक्वेशन 3 and 4. ते पण इथे आपण लिहायचं. बाजूला लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आता ऍडिशन केल्यानंतर कोणाचीही साईन चेंज होत नाही. ठीक आहे. आता साईन चेंज नाही होता. आता फक्त आपल्याला बघायचंय काय काय आन्सर येणार. आता इथे 2x आहे, हे प्लस 2x, हे प्लस 21x, हे ऍड होणार. बघा इथे ऍडिशन आहे किंवा इथे सबट्रॅक्शन आहे. म्हणून इथे जर मी ऍडिशन लिहिलं म्हणून सगळे टर्म ऍड होतील असं नाही. त्यांच्या साईन वरून ठरतं की ते ऍड होणार की सबट्रॅक्ट होणार. कारण सेम साईनला ऍड करायचं. बघा इक्वेशनचा वेगळा फॉर्म्युला आहे. इक्वेशनना ऍड कधी करायचं? जेव्हा वेगवेगळी साईन असेल. कळते का? इक्वेशन येस मॅम. आणि टर्म्सचा आपण टर्मसाठी वेगळा आपण रूल वापरतो. टर्मना ऍड कधी करतो आपण? टर्म्सचं ऍडिशन कधी होतं? इक्वेशनचं सोडून द्या. इक्वेशनचं सेम साईनला सबट्रॅक्ट करायचं, अलग साईनला ऍड करायचं. पण टर्मचं उलट आहे त्याच्यात. आता हे दोघांची साईन कशी आहे? प्लस प्लस आहे. मग हे काय होतील दोन्ही टर्म? मॅम प्लस होईल मग. प्लस दोन्ही टर्मचं काय 23x होईल? प्लस होईल मॅम. ऍडिशन प्लस होणार 23x. 23x. कारण सेम साईन ऍड होतात. सेम साईनचे टर्म असतील तर ते त्यामुळे हे 40y मधून 14y सबट्रॅक्ट होणार, मायनस होणार. त्यामुळे ते कट होणार. आणि हे पण दोन्ही प्लस प्लसच आहे त्यामुळे हे पण ऍड होऊन जाणार. प्लस 20 प्लस 49 किती होतात? 69. 60 प्लस 69. मोठ्या नंबरची साईन द्यायची असते. आता x इथेच राहणार. 23 तिकडे जाऊन डिवाइड होणार. 23 चा टेबल येत असेल तर 23 जा 69 होतात. 3 आली तुमची. मॅम ही व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन मध्ये कोणत्या पण. आता आपण x ची व्हॅल्यू मिळाली. हा सोप्या इक्वेशन मध्ये पुट डाऊन करा. सोपं इक्वेशन 1 आहे. इक्वेशन 1 मध्ये पुट x इज इक्वल टू 3. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट डाऊन करूया आपण? 1 मध्ये चालेल ना? इक्वेशन मध्ये put down. येस मॅम. इन इक्वेशन 1 इक्वेशन काय आहे? x प्लस 7y is equal to 10. आता एक्सच्या जागेवर 3 पुट डाऊन करायचंय. हा x आहे तिथे 3 पुट डाऊन केलं मी. प्लस 7y इज इक्वल टू 10. आता काय करायचं पुढे? हा 3 जो आहे हा 3 इकडे न्यायचा राईट हँड साईडला. तो मायनस होणार. व्हेरी गुड. 10 मायनस 3. हा 7y 10 मायनस 3 7 येतात. आणि हा 7 हा तिकडे जाऊन डिवाइड होणार. 7 म्हणजे 7 7. आहे 1. आणि मग आपण ब्रॅकेट मध्ये सोल्युशन घ्यायचं. पहिले x ची व्हॅल्यू लिहायची मग y ची. x ची 3 आली आहे, y ची 1 आली. इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन.
कळलं? ठीक आहे, कळलं? समजा की नाही? टीचर. समजलं मॅम. आता इथे 5 पर्यंत तुम्ही प्रयत्न करा. फर्स्ट टू फिफ्थ पर्यंत तुम्ही ट्राय करायचे. 6th वाला थोडस वेगळं आहे, ते मी सांगते तुम्हाला. शिकव 6, 7, 8 वेगळे, त्याच्यात पण 7 आणि 8 सेम टाईपचे आहेत. त्याच्यातलं एक शिकवणार, म्हणजे 6 आणि 8, 6वं किंवा 8वं. 6वं तर शिकवतेच. 5 पर्यंत आता जे गणित सोडवलं मॅम सगळ्यांना 6वं कळलंय पण की अजून एखादं घ्यायला सोडवलं, पाहिजे 3 गणित? मल्टिप्लाय करायचंय. काय मॅम? 5 पर्यंत सोडवाल की आणखी एक कोणता सॉंग दाखवू? 5 पर्यंत मॅम जे सोडू मॅम सॉंग्स आहेत सारे. त्याच्यामध्ये आणखी मॅम 6वं सारे दाखवू सोडू, ना? इझी आहे. 6th वाला सम हे सगळे येतात. मॅम इझी आहे. येस मॅम इझी आहे. मॅम 6 आणि 8 वाला सोपं आहे. 7, 8. 6च्या मॅम इक्वेशनला आहे ना 3 ने मल्टिप्लाय करायचंय फर्स्ट इक्वेशनला, आणि सेकंडला 4 ने करायचंय. आणि 7 आणि 8 मध्ये पहिले ऍडिशन करायची आणि मग सबट्रॅक्शन करायचं. तुम्ही कुठे शिकले? मॅम आमचं शाळेत झालंय, क्लासमध्ये पण झालंय. मॅम आमची शाळा क्लासला अजून जाता का उघडेलच तुम्ही? नाही. अच्छा, क्लासला पण जाता मॅम का? अजून शाळा उघडेल. मॅम शाळा ओपन नाही होईल अजून. नाही म्हणजे तुम्हाला कोणी शिकवलं हो असं विचारते. नाही मॅम, आता मागच्या वर्षी तर त्याप्रमाणे येतं, थोडं रिव्हिजन केलंय. नाही 7th आणि 8th वाला सम थोडस वेगळं आहे. मग दाखवू की नको याच्यामधली? 6वं, 7वं, 8वं मॅम त्याचं सगळ्यांना येतात का? ज्यांना एस ए नसेल रूल आहे येत, मॅम. मॅम त्याचं ज्यांना नाही एस येत ए त्यांनी रूलनी सॉल्व्ह फक्त करायचं. हँड रेज करा. सगळ्यांना येत काय आहे? मॅम क्वेश्चन विचारला? 6वं, 7वं, 8वं, 6th, 7th आणि 8th मधलं सगळ्यांना येतात का? 6वं, 7वं, 8वं गणित 6, 7, 8 वाला सम सर्वांना येतं? सोडून दाखवू 6th वाला सम? आपण टेक्स्टबुक मध्ये माझ्या मते तशीच आहेत गणित, टेक्स्टबुक मधलीच गणित कॉपी केलेली. मॅम नेक्स्ट प्रॅक्टिस सेटचं बेसिक शिकवा ना. ग्राफचं का? येस मॅम. ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे ग्राफ पाहिजे. याच्यातलं कोणतंच नको दाखवू. 7वं, 8वं मध्ये कोणतंच नको दाखवू. 7th, 8th मध्ये पण या सम मध्ये येतात सगळी गणित. येस जर मॅम. कोणाला येत नसेल तर मी दाखवलं. सगळ्यांना येतात का? गर्ल्स 6th वाला का? ठीक आहे, अंकिता म्हणजे 6th वाला सम सॉल्व, किंवा तशाच टाईपचं मी प्रॉब्लेम सेट मध्ये एखादा सम आहे का बघते. म्हणजे कसं हे तुम्ही सोडवलं असेल पण प्रॉब्लेम सेट मधलं तुम्ही सोडवलं नसेल, थोडस वेगळं पण बघूया आहे का. कारण मुलं प्रॅक्टिस सेट सोडवतात पण प्रॉब्लेम सेट नाही सोडवत, बरोबर की नाही? येस मॅम. मॅम एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 3ऱ्या मध्ये आहे सोडवतात. पा. मॅम एक्झाम्पल 3rd आहे ना, त्याच्यामध्ये ते आहे. पेज नंबर काय आहे सांग? पेज नंबर 3 मॅम. 3 प्रॉब्लेम सेटचा पेज नंबर. नाही नाही नाही, मॅम 3 प्रॉब्लेम प्रॉब्लेम सेट सेट मध्ये नाही. बघतो का? नाही मॅम, मी सॉल्व एक्झाम्पल मध्ये. एक मिनिट, आपण प्रॉब्लेम सेट मध्ये गणित आहेत का ती बघूया. एलिमिनेशन मेथडने तुम्हाला जास्त करून वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ते एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचे. त्यामुळे एलिमिनेशन मेथड आपली व्यवस्थित पक्की असली पाहिजे, कारण बरेचसे प्रॉब्लेम जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते हेच मेथडने आपण सॉल्व्ह करतो.
खूप सारे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. इथं ग्राफिकली दाखवलेले ग्रामर सुरू. ठीक आहे. मग आता 6th वाला आपण त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू. प्रॉब्लेम सेट मध्ये 1.4 मधली गणित आहे. सहावं गणित एकदा फक्त आपण बघूया. ताई कोणाला अंकिताला हवंय. 6व्या गणितामध्ये फक्त काय करायचं माहितीये का, तुम्हाला नॉर्मल इक्वेशन आणायचंय. कारण तुमचं जे इक्वेशन आहे ना ते आपल्या नॉर्मल फॉर्म मध्ये नाहीये. आपलं जे स्टँडर्ड फॉर्म आहे ना ते आहे ax प्लस by इज इक्वल टू सी. पण तिथे डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला काहीतरी दिसतंय, तो डिनॉमिनेटर घालून टाकायचा आहे फक्त आपल्याला. असंच करायचंय ना. काय आपलं मॅम? इक्वेशन जे आहे 6th वाला सम जो आहे, 6th सम सांगा बघू दे मला काय आहे. 6वं गणित 1/3 x प्लस y is equal to 10/3. y is equal to 10/3. 10/3. हे फर्स्ट इक्वेशन आहे. आणि दुसरं इक्वेशन ते आपल्याला 2x plus मॅम 2x plus 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. 11. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहितीये का, हे जे 3 डिनॉमिनेटर मधले जे ना ते आधी घालवायचे. कारण आपला जनरल फॉर्म जो आहे तो असा असतो. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये काही नकोय, सरळ आपल्याला साधं इक्वेशन पाहिजे. डिनॉमिनेटर मधले नंबर आपण काय करायचं आधी घालवून टाकायचं. म्हणजे एलिमिनेशनने सोडवायचंय, पण आधी आपल्याला नॉर्मल अशा फॉर्म मध्ये सम आणायचंय. काय झालं मॅम मल्टिपल आपलं बाय ax 3. प्लस by इज इक्वल टू सी. हा, तर 3 आपल्याला घालून डिनॉमिनेटर मधून आपल्याला घालवायचं आहे. कारण 3 नकोय मला, डिनॉमिनेटर काहीच नकोय, मला साधं इक्वेशन पाहिजे. तर डिनॉमिनेटर मध्ये जे मला दिसते ते मला घालवायचे. डिनॉमिनेटर मध्ये मला दिसते 3 पहिल्या इक्वेशन मध्ये आणि 4 दुसऱ्या इक्वेशन. मग जे दिसतंय ना त्याला काढून टाकायचं असेल. डिनॉमिनेटर मधली एखादा नंबर डिनॉमिनेटर मध्ये आणि तुम्हाला घालवायचे तर मल्टिप्लाय करायचं. कारण डिनॉमिनेटर म्हणजे डिवाइड असतो तो, आणि डिवाइड एखादा नंबर असेल आणि तो आपल्याला घालवायचा तर त्याच्या उलटी क्रिया आपण करतो. डिव्हिजनची उलटी क्रिया कोणती आहे? मल्टिपल बाय मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3 by 3 and second by 4. and equation 2 by 4. by 4. आता प्रत्येक टर्मला मी मल्टिप्लाय करणार आहे ना. त्याच्यामध्ये आपली एक स्टेप वाढते कारण आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय प्रत्येक टर्मला. आता पहिला टर्म इथे 1/3x होता, त्याला मी 3 ने मल्टिप्लाय केलं बघा या टर्मला. हा जो टर्म आहे ना मॅम 1/3x आहे, त्याला 3 ने मल्टिप्लाय, याला पण 3 ने. तिन्ही टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायचं. काय झालं मॅम 3 कट होईल x बरोबर ना? असंच करायचं ना. येस मॅम. हा ते सांगते म्हणून तर आपण मल्टिप्लाय केलं ना. इथे आता हे 3 डिनॉमिनेटर मधला आणि हा 3 1 जा 3 3 1 जा 3. इथे पण हा डिनॉमिनेटर मधला आणि हा निघून जाणार. मधला हा वायचा नाही निघणार कारण तो न्यूमरेटर मध्ये आहे, एकच 3 आहे. मग इथे राहणार x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे तुमचं पहिलं इक्वेशन. आणि दुसऱ्या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करणार. हे बघा आपलं साधं वालं इक्वेशन तयार झालं अशा ax प्लस by इज इक्वल टू सी फॉर्म मध्ये आता आपला आलेला आहे गण. बरोबर. आता आपण हे सॉल्व्ह करू शकतो. जसे बाकीचे सम्स आपले 5 पर्यंत होते तसे हे आलेले. आता सेकंड जे इक्वेशन आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आपण? 4 ने मल्टिप्लाय. 4 ना 4 into 2x
प्लस 4 into 1/4y इज इक्वल टू काय होतं 4 into 11 by 11/4 आहे 1 ना, by त्याला 4. पण 4 ने हा 4 निघून जाणार आणि हा 4 निघून जाणार. मग इथे 4 2 जा 8 8x x plus प्लस y y is equals to 11. Y is equal to 11. हे तुमचं सेकंड इक्वेशन. आता हे दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहून आता सॉल्व्ह करायचंय. पहिलं इक्वेशन आहे x प्लस 3y इज इक्वल टू 10 x आणि सेकंड इक्वेशन आहे 8x प्लस y इज इक्वल टू 11. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण आता मगाशी बघितलं तसंच सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये आधी कोइफिशियंट इक्वल करायचा. कोणाचा कोइफिशियंट इक्वल दिसतो का बघा, एक्सचा किंवा वायचा आहे का कोइफिशियंट इक्वल? No, ma'am. No, ma'am. नाही. No, ma'am. आपण कोणाचं तरी कोइफिशियंट इक्वल करायचं. आता कोणाचंही Y चा करायचं ma'am. कारण दोघांची पण साइन सेम. वायचा करूया. वायचा इथे 3 आहे आणि इथे 1 आहे. मग 3 आणि 1 चा एलसीएम काय येतो? 3 आणि 1 दोघांच्या टेबल मध्ये येणारा छोटा नंबर. असा कोणता नंबर आहे जो 3च्या आणि 1च्या टेबल मध्ये? 3. 3. 3. 3, ma'am. बरोबर, व्हेरी गुड. बरोबर. आता 3 जो आहे की नाही तो मला दोघांचा पण कोइफिशियंट आणायचा आहे. आता इथे 3 ऑलरेडी आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये वायचा कोइफिशियंट 3 ऑलरेडी आहे. त्यामुळे पहिल्या इक्वेशनला काही नका करू. बघा एलसीएम किती आला आपला? 3 आणि 1 चा एलसीएम किती आला? 3. 3 आणि 1 चा एलसीएम 3. 3. जो एलसीएम येतो ना तोच आपल्याला कोइफिशियंट आणायचा असतो. जो एलसीएम येतो तोच कोइफिशियंट आणायचा असतो. मग आता 3 आपल्याला दोघांचाही कोइफिशियंट पाहिजे. पण इक्वेशन 1 मध्ये ऑलरेडी वायचा कोइफिशियंट काय आहे? आधीच किती आहे? 1. पहिल्या इक्वेशन मध्ये नाही, 3, फर्स्ट 3. इक्वेशन मध्ये 3, ma'am. 3. आपल्याला दोघांचाही कोइफिशियंट किती आणायचंय? किती करायचंय दोघांचाही? वायचा कोइफिशियंट किती 3, करायचंय? ma'am. 3. 3, ma'am. पहिल्या इक्वेशन मध्ये ऑलरेडी आहे की नाही 3 वायचा कोइफिशियंट? Yes, ma'am. हो. त्याला त्या इक्वेशनला कशानेही मल्टिप्लाय करायची गरज नाही. नाही. कशाला? 3 आणायचंय की नाही आणि ऑलरेडी 3 आहे तिथे. त्यामुळे त्याला हात नका लावू. पहिलं इक्वेशन ऍज इट इज आपण लिहिणार आहोत. x प्लस 3y इज इक्वल टू 10. ठीक आहे. आता दुसरं इक्वेशन इथे 1 आहे वायचा कोइफिशियंट, तिथे मला 3 आणायचंय. मग सेकंड इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल? इथे 1 आहे. 1 y. 1 चा 3 होण्यासाठी 1 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3. 3. मग इथे फक्त मी इक्वेशन 2 जो आहे मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3 फक्त इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग सांगा 3 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय येईल? पहिलं इक्वेशन मी ऍज इट इज लिहिलं. सेकंड इक्वेशन मी याच्या खाली लिहिणार आहे. सांगा 3 ने मल्टिप्लाय करा सगळ्यांना 24. पूर्ण इक्वेशन. 24x plus 1y हे 3y 1 is y equals Is to equal to 33. 33. 3y is equals Is to equal to 33. 33. हा तर आपण कुठे होतो? Equation. आता कोइफिशियंट इक्वल. आता 3y झालेला आहे. पण साइन कशी आहे बघा दोघांची? साइन कशी आहे? सेम आहे मॅम. Same, ma'am. सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्ट करावं लागेल. सेम साइन आहे. सेकंड जो मधून व्हेरिएबल परत घालवायचा सबट्रॅक्ट करणार. सेकंड वरती लिहावं लागेल. नाही तर मायनस मध्ये येईल मॅम उत्तर सबट्रॅक्शनचं.
असू दे ना, काही नाही, हरकत नाही ना, काय नाही, नाही, मॅम. कुठलंही इक्वेशन वरती ठेवले असं तरी चालेल. लक्षात घ्या मॅम बघा. आन्सर एकच येतं. काय झालं? मॅम कोणचं पण आन्सर सेम आहे इक्वेशन ना, वर खाली आन्सर पण असलं तर सेम. आन्सर हा एकच येतं. हा बरोबर, आन्सर सेम आहे ना, काही फरक नाही पडत. बघा इथे आता खाली जे इक्वेशन आहे त्या सगळ्यांची साइन चेंज होणार आहे, बरोबर आहे, कारण सबट्रॅक्ट करतो. सबट्रॅक्शन जेव्हा इक्वेशनचं करतो तेव्हा पूर्ण खाली जे इक्वेशन आहे त्याची साइन चेंज होते. इथे 24x प्लस होते ते आता मायनस झाले, +3y मायनस झाला, -3y झाला, इथे पण +33 होते ते -33 झाले. ठीक आहे, आता लक्ष द्या हा व्यवस्थित. मॅम 23x बघा कुठले इक्वेशन. -23x. हा आता आता हा +1x आहे, +1x आणि -24x आहे आता हा. तर सबट्रॅक्शन होणार, कारण एक प्लस आहे की मायनस आहे, आणि मोठ्या नंबरची साईन येणार. -23x आणि हे कट होणार, -22. आणि इकडे पण 23 सबट्रॅक्शन होणार, कारण हा +10 आहे आणि हा -33. बरोबर, सबट्रॅक्शन होणार. -20. बाकीच्यांना मायनस पण मायनस कळतंय कर. का सगळ्यांना? हा बरोबर, मॅम 170 वन सगळ्यांना येणार कळतंय आहे. का? हो येस मॅम. मॅम. येस मॅम. मॅम आता मायनस फक्त मायनस कट होणार होईल. काय, मायनस मायनस कट, बरोबर. आणि x इथे राहणार 23, तिकडे जाऊन डिवाइड होणार. 23 बनता 23 बनता, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? वन x ची आली. व्हॅल्यू तुमची आली आहे 1. ठीक आहे. मॅम आता ही इक्वेशन व्हॅल्यू आपण इझी वाला काय काय मॅम इक्वेशन 3 इझी आहे. इक्वेशन 3. मॅम इक्वेशन 3 मध्ये पुट करा असं. अच्छा, हा इक्वेशन 1 वाला सोपं आहे ना. x किती आहे हे ना, x + 3y = 10 बोलतो ना. येस मॅम. Put x = 1 in equation x + 3y = 10. x च्या जागेवर 1 टाकलं, +3y = 10. 1 तिकडे गेला, मायनस होणार, 10 मधून -1 होणार. 3y = 9 होणार. y इथेच ठेवणार, 3 डिवाइड होणार तिकडे. 3 3 जा 9. y ची व्हॅल्यू आली 3. 3 मॅम. आता इथे आपण 1,3 पहिले x ची व्हॅल्यू मग y ची इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, कळलं? येस मॅम. आता एक आपण 8वं गणित घेऊया, आणि मग उद्या आपलं लेक्चर त्याच्यामध्ये ग्राफ मेथड, सगळ्यांनी ग्राफ सोबत ठेवायचं. ठीक आहे. हो टीचर. येस मॅम. एक शेवटचं गणित आपण 8वं सॉल्व्ह करूया. 49x - 57y = 170. आता अशा प्रकारचे 7वं आणि 8वं जे गणित आहे ते थोडं वेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करतो आपण. वेगळ्या प्रकारे ते सॉल्व्ह करण्याची पद्धत आहे, म्हणजे का वेगळं ते सांगते, म्हणजे वेगळी पद्धत का वापरायची. वेगळी म्हणजे थोडीशी वेगळी, फार अशी काय आपल्या मेथड पाशी एलिमिनेशन पासून फार वेगळी नाहीये, पण ती वेगळी का वापरायची त्याचं कारण आहे ते सांगतो. 49 टर्म सांगा. 49x - 57y = 172. 172. The first equation. 57x - 49y is equal to 5. = 255. हे सेकंड इक्वेशन. बघा या इक्वेशन मध्ये काहीतरी असं वेगळं दिसतंय. काहीतरी वेगळं दिसतंय म्हणजे याच्यामध्ये कोइफिशियंटला इंटरचेंज केलेला आहे. कोइफिशियंट अदला बदली केलेली आहे. हो म्हणजे मॅम. काय की इक्वेशन मध्ये जो x चा कोइफिशियंट आहे ना 49,
तोच कोइफिशियंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये कोणाचा आहे? वायचा. वायचा आहे. व्हेरी गुड. आणि पहिल्या इक्वेशन मध्ये जो वायचा आहे ना 57, तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स कोणाचा कोइफिशियंट आहे? एक्स. म्हणजे इथे इंटरचेंज केलेलं आहे. इंटरचेंज म्हणजे अदला बदल केलेले आहे कोइफिशियंटची. मग असं जेव्हा सम असेल ना तुम्हाला, तेव्हा ही पद्धत आपण वापरायची नेहमी. कधी पण तुम्हाला इंटरचेंज केलेले जर कोइफिशियंट असेल, असं सम असेल ज्याच्यामध्ये कोइफिशियंटची अदला बदल आहे, तर हीच पद्धत वापरायची जी आपण आता शिकणार आहोत. कळलं? त्यामुळे सातवं गणित पण सेम तसंच आहे. तर याच्यामध्ये करायचं काय असतं, ह्या मेथडमध्ये आपल्याला कोणाचं कोइफिशियंट इक्वल वगैरे करायची गरज नाही. खूप सोपं आहे हे सोडवायला. कोइफिशियंट इक्वल करायचे नाही. बघा बाकीचे जे सम सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये आपण कोइफिशियंट कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट इक्वल केले. इथे नाही करायचं. इथे फक्त काय करायचं माहितीये का, एकदा हे इक्वेशन घ्यायचे, ऍडिशन करायची याच इक्वेशनची, नंतर हेच सेम इक्वेशन घेऊन सबट्रॅक्शन करायचं. कळलं? आता या सेम इक्वेशनना मी नंतर परत मग ऍडिशन करायचं. जे सोपे दोन इक्वेशन तुम्हाला मिळणार, ऍडिशन करून एक इक्वेशन मिळेल इझी वाल, आणि सबट्रॅक्शन करून पण एक इक्वेशन मिळेल इझी वाल. असे दोन जे इक्वेशन मिळणार, तिसरं आणि चौथं, त्यांना परत घ्यायचं आणि परत ऍडिशन करायचं. हे झालं, उत्तर मिळालं. ठीक आहे. सांगते काय करायचं. आधी मी काय करणार, या इक्वेशनना काय करणार आहे मी, ऍडिंग. पहिला काय करायचं, यांना ऍड करायचं. ठीक आहे. इथे बाजूला लिहायचं बाय ऍडिंग. कळते का सगळ्यांना? येस मॅम. by adding equation 1 and 2. ऍड करताना कोणाची साईन चेंज नाही होत, त्यामुळे ज्या साईन आहे त्याच घेऊन आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचं. आता या दोघांची साईन प्लस प्लस आहे, ते ऍड होणार. सेम साईन वाले ऍड होते. 49x आणि 57x चं ऍडिशन किती येतं? 106. एक्स. एक्स. आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे प्लस साईन आहे. आता इथे पण दोघांची मायनस मायनस साईन आहे, त्यामुळे हे पण ऍड होणार, कारण सेम साईन ऍड होत. फक्त साईन मायनस येणार कारण मोठ्या नंबरची साईन येते. साईन मायनस येणार कारण मोठ्या नंबरचं 57 आहे, त्याची साईन मायनस आहे म्हणून मायनस. हे पण दोन्ही प्लस प्लस आहेत, त्यामुळे ते पण ऍड होणार आहे. 420. आता काय करायचं माहितीये का, हे सगळे जे नंबर्स आहेत ना, हे 106 आहे, 106 आहे, आणि हा 424 आहे. हे तिन्ही जे आपल्याला नंबर दिसत आहेत ना, हे 106 ने डिव्हिजिबल आहेत, म्हणजे भाग जाणार आहे. बघा हा तर 106 तर 106 ने डिव्हिजिबल आहे. याला पण 106 ने भाग जाईल, याला पण 106 ने भाग जाईल, कारण 106 4 जा केलात ना तुम्ही तर 424 येतं बघ. मग आपण करायचं काय माहितीये की, ते पूर्ण इक्वेशन आपल्याला हे जे मिळाले ना, त्याला 106 ने डिवाइड करायचं. काय करायचं? कॉमन मल्टिपल्स कॉमन घेऊन केलं तर. कॉमन पण काढू शकतात किंवा डायरेक्ट डिवाइड केलं तरी पण चालेल. पूर्ण सगळ्या टर्मना 106 ने डिवाइड करायचं. हे निघून जाणार आणि इथे येणार 4. म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय मिळालं सांगा? इथे काय राहिलं, हा एक्स मायनस वाय मध्ये काय इक्वल टू राहिलं, 4. एक्स मायनस वाय इक्वल टू 4. हे तुम्हाला एक सोपं वाला इक्वेशन मिळालेलं आहे. त्याला आपण थर्ड इक्वेशन. कळलं? येस मॅम. आता सेम इक्वेशन घ्यायचं आणि सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. पटकन मला इक्वेशन सांगा. 49x minus 57y is equal to 172. 57x minus 49y equal to 252. 252.
आता याला फक्त आपल्याला सबट्रॅक्ट करायचंय, पण सबट्रॅक्शन करताना एक काळजी आपण घेतो की खाली जे इक्वेशन आहे त्यांना आपण साइन चेंज करतो. म्हणजे हा प्लस आहे तो आता मायनस होणार, हा मायनस आहे तो प्लस होणार, आणि हा पण प्लस आहे तो मायनस. इथे नीट लक्ष द्यायचं मुलांना, इथे गडबड होत. कारण तुम्हाला खूप सोपं वाटतं पण साइन नीट द्यायची. साइन कोणाची द्यायची असते? पहिलं तर सेम साइन, सेम साइन असेल तर ऍड करायचं, वेगवेगळी साइन असेल तर सबट्रॅक्ट करायचं, आणि उत्तराला मोठ्या नंबरचं साइन द्यायचं. आता पहिल्यामध्ये 49x प्लस आहे आणि हे 57x मायनस झालेले आहेत आता, कारण साइन चेंज झाली. मायनस करायला लागेल. हा प्लस आणि हा मायनस आहे, प्लस आणि मायनस मध्ये सबट्रॅक्शन होतं. मायनस सबट्रॅक्शन करताना मोठ्या नंबर मधूनच लहान नंबर वजा करा. म्हणजे 57 मधूनच 49 मायनस होणार, 8 आन्सर येतं, आणि मोठ्या Minus नंबरची 8. साइन -8x. -8 मॅम. इथे काय होईल? -8y. -8. इथे -80. मायनस 80. आता इथे काय करायचं माहितीये का? पूर्ण इक्वेशन जे आहे त्याला कितीने डिवाइड होईल सांगा. आता इथे 8 आहे, 8 आहे, 80 आहे. 8 ना मॅम. 8. ठीक आहे. आणि -8 ने केलं तर मायनस साइन पण तुम्ही काढून टाकू शकता. सगळ्यांची मायनस साइन आहे तर सगळ्यांची साइन चेंज करायची सोबत, किंवा असंच ठेवलं तरी चालेल. तुम्हाला काय इक्वेशन मिळेल? -8x ना. आपण डिवाइड करूया. -y is equal to 10. -8x upon 8 -8y upon 8 -80 upon 8. 8 1 जाईल, 8 1 जाईल, 8 1 जाईल, 8 10 चा. म्हणजे तुम्हाला इक्वेशन मिळालं -x. ठीक आहे, कळलं? हो मॅम. आता हे सेकंड इक्वेशन आलं तुमचं. या सेकंड इक्वेशनला आणखी पण तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. सगळ्याची साइन मायनस आहे की नाही? मायनस मायनस मायनस. तर सगळ्यांची साइन एक साथ तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला सगळीकडे मायनस लिहायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही काय करायचं? एकाचं नाही कोणाचं चेंज करायचं. चेंज करायची ना साइन, तर काय करायचं? सगळ्या टर्मची साइन एक साथ चेंज करायची. मग काय इक्वेशन बनेल? म्हणजे मायनसने मल्टिप्लाय करायचं. सगळ्यांची साइन प्लस होणार. हा मायनस आहे, हा मायनस आहे, हा मायनस. मग तुम्हाला असं वाला एक इक्वेशन मिळेल. सेम तेच इक्वेशन आहे, फक्त मी काय केलं? साइन चेंज केली पूर्ण इक्वेशन, दोन्ही साईड. कळलं की नाही? हो मॅम. Yes, ma'am. सेकंड. आता फर्स्ट इक्वेशन घ्या. फर्स्ट इक्वेशन x - y = 4 आणि सेकंड Ma'am, इक्वेशन answer x निघेल + का? y = 10. मॅम आन्सर नाही निघायचं. येणार ना आता, असं कसं नाही? फोर्थ वाला इक्वेशन, हे थर्ड वाला आणि हे फोर्थ. बघा आता ह्याला फक्त ऍड करायचंय तुम्हाला, ह्या दोन इक्वेशन. सबट्रॅक्ट पण नाही करायचे. इझी वाले इक्वेशन मिळाले. पहिलं तिसरं इक्वेशन x - y = 4 मिळालंय आणि हे x + y = 10 मिळाले. त्यांना फक्त एका खाली एक घ्या आणि ऍड करा. ऍड करताना साइन कुणाची चेंज होत नाही. प्लस प्लस, हे दोन्ही प्लस प्लस आहेत. किती होणार? +x + x 2x. 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 हे -y + y कट मॅम, कट होतील. कट होणार, कारण मायनस आणि प्लस आहे ना, सबट्रॅक्ट होणार. 4 + 10 मॅम एलिमिनेट होईल. एलिमिनेट. +4 + 10 14. हा 2 तिकडे घ्या, डिवाइड होणार. 2 7 = 14. x 7 आलं.
आता या सेकंड इक्वेशन, फोर्थ इक्वेशन मध्ये आपण ही एक्सची व्हॅल्यू टाकूया. एक्स पुट एक्स इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. एक्सच्या जागेवर 7 टाका, प्लस वाय इज इक्वल टू 10. 7 तिकडे जाऊन मायनस होणार. वाय किती येणार? 3. 7,3 तुमचं सोल्युशन आहे. कळलं? येस मॅम. सोपं आहे, काय कठीण आहे? एकदा ऍड फक्त प्रॅक्टिस करा. ही सगळी गणित सॉल्व्ह करायची ना. हॅलो मॅम. हा बोला बोला. मॅम आपण मायनस कस काय इलिमिनेट करू शकतो? मायनस म्हणजे मला कळणार नाही. मॅम आता ते तिथे इक्वेशन नंबर आहे ना 4 मध्ये, आता एक्स मायनस वाय आणि -10 होतं ना, हा तर ते सांगते. इलिमिनेट हे कसं बघा करू मी शकतो? ते पण घेऊन सांगते. बघा पहिलं इक्वेशन हे आहे आपलं, बरोबर आहे. येस मॅम. आणि दुसरं इक्वेशन मायनस घेऊन हे आहे, बरोबर आहे. समजा तुम्ही साईन नाही चेंज केली, तुम्ही असंच ठेवलं. ऍड करा ह्यांना. ऍड केला. आता ऍड केल्यानंतर फक्त होणार काय माहिती आहे? मगाशी वाय कॅन्सल झाला. आता बघा हा प्लस एक्स आहे, हा मायनस एक्स आहे. काय कॅन्सल होईल? एक्स कॅन्सल. एक्स आणि इलिमिनेट हे होईल. मायनस वाय आणि मायनस वाय हे -2y पण आहे, कारण सेम साईन आहे. ठीक आहे. हे +4 आणि -10. +4 -10 किती होतात? 6 मॅम. 6 -6. मायनस मायनस गेले, 2 तिकडे जाऊन डिवाइड होणार. 2 1 जा 2 3 जा. म्हणजे इथे तुम्हाला फक्त y ची व्हॅल्यू आधी मिळणार. मगाशी x ची व्हॅल्यू आधी मिळेल. y ची 3 झाली ना, पण ती आधी मिळेल. मॅम तसं x नाही ची म्हणत नंतर आहे. मिळेल. वाय. मग? हॅलो मॅम. हा? मायनस कस काय इलिमिनेट होतो असं म्हणतोय? मायनस कसं एलिमिनेट होतं म्हणजे? मागच्या वेळेस तुम्ही मायनस केलं ना, एक्स वाय इज इक्वल टू 10 असं. कधी कधी मॅम आता तुम्ही याच्या आधी एक्झाम्पल नाही, हेच एक्झाम्पल होतं तेव्हा. कोणतं? हे वाला का? हे हे येस मॅम. लास्ट ऍडिशनला लास्ट हे ऍडिशनच केलं ना आपण. हे मॅम ऍडिशन केलं ना. मॅम लास्टला ऍडिशन केलं तेव्हा. अच्छा हे का? हे का? येस मॅम. येस. इथे काय? हा हेच मॅम. -y आहे आणि +y आहे ना. y कॅन्सल होणार. मायनस आणि प्लस आहे ना. मायनस मायनस नाही नाही येत नाही. मॅम, -x -y आणि -10 होतं, ते मायनस कस काय इलिमिनेट झालं असं? मायनस साईन ना आपण साईन चेंज केली सगळ्यांची, किंवा आपण मायनसने मल्टिप्लाय करतो. थोडक्यात मायनसने मल्टिप्लाय केलं की प्लस येतो. सगळ्याला आपण जसं आपण कसं 2 ने मल्टिप्लाय करतो, 3 ने मल्टिप्लाय करतो की नाही पूर्ण इक्वेशनला. कोइफिशियंट इक्वल करताना बघा आपण 2 ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं, 3 ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं. तसं इथे मायनसने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय केलं. मायनस साईनने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस मायनस, बघा हा मायनस आहे, प्लस मॅम. या मायनसला मायनसने मल्टिप्लाय केलं प्लस. दुसरा वाय -y ला पण मायनसने मल्टिप्लाय केलं, मायनस मायनस प्लस. इथे पण मायनस मायनस प्लस. कळलं का? येस जसं आपण मॅम. नंबरने मल्टिप्लाय करतो ना, तसं मायनसने -1 कळा. समजा -1 ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे 1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे आहे तेच नंबर राहतात आणि साईन चेंज होते. कळलं? येस मॅम. सगळी गणितं सोडवायची. ठीक आहे. ओके मॅम. मॅम होमवर्क काय? पूर्ण हे 1.1 सॉल्व्ह करायचंय आणि ग्रुपवर पाठवायचं. ठीक आहे. हो येस मॅम. मॅम. बाय. बाय मॅम.